सर्वप्रथम मी व्यासपीठावरील सर्वांचे आभार मानतो मला संधी दिली या कार्यक्रमामध्ये बोलण्याची. आजचा आपला विषय आहे म्युच्युअल फंड सही आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की वॉरेन बफे हे जे प्रसिद्ध गुंतवणूकदार तज्ञ आहेत, त्यांच्या वाक्याने आपण सुरुवात करतोय. ते काय म्हणतात की डू नॉट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग बट स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेव्हिंग. म्हणजे आपण प्राधान्य गुंतवणुकीला दिलं पाहिजे. जनरली आपण प्राधान्य खर्चाला देत असतो, परंतु वॉरेन बफेट यांच्या मते आपण गुंतवणुकीला प्राधान्य दिलं पाहिजे. तर या दृष्टीने म्युच्युअल फंड इंडस्ट्री किंवा म्युच्युअल फंड गुंतवणूक ही खूप महत्वाची आहे. आणि आजच्या व्याख्यानामध्ये आपण म्युच्युअल फंडाचे फायदे बघणार आहे, म्युच्युअल फंडाचे टाइप्स बघणार आहे आणि जर वेळ मिळाला आपल्याला तर म्युच्युअल फंडाची काही उदाहरणं बघणार आहेत की गेल्या काही वर्षामध्ये, साधारणतः 10 वर्षामध्ये म्युच्युअल फंडांनी काय परतावा म्हणजे रिटर्न्स दिलेले आहेत. तर सुरुवातीला आपण म्युच्युअल फंडाची ओळख करून घेऊया. म्युच्युअल फंड्स म्हणजे काय हे आपण सुरुवातीला बघूया. मीनिंग ऑफ म्युच्युअल फंड दिलेले आहे की इट इज अ पूल ऑफ इन्व्हेस्टर्स. एकत्रित गुंतवणूकदार येतात आणि ते असे एकत्रित गुंतवणूकदार ज्यांचा गोल कॉमन असतो. पीपल हॅव्हिंग कॉमन फायनान्शियल गोल, असे लोक प्रॉफिट किंवा लॉस शेअर करायला तयार होतात. कुठला प्रॉफिट किंवा लॉस की शेअर्स, बॉन्ड्स आणि रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानुसार त्यातून होणारा फायदा किंवा तोटा ते शेअर करायला तयार होतात. आता ह्यामध्ये आपल्या एक लक्षात येईल गोष्ट की म्युच्युअल फंडातली गुंतवणूक ही शेअर्स मध्येच फक्त नसते, तर ती बॉन्ड्स मध्ये पण असते आणि रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्स असतात, डिबेंचर्स असतील किंवा फिक्स डिपॉझिट असतील, याच्यामध्ये पण ती गुंतवणूक असते. सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटची याच्यामध्ये जी ओळ म्हणलेली आहे की ऍज पर रूल्स अँड रेग्युलेशन्स. भारतामध्ये म्युच्युअल फंडामध्ये नियमन करणाऱ्या 2-3 संस्था आहेत. त्या संस्थेच्या मार्गदर्शनानुसारच हे म्युच्युअल फंडाचं कामकाज चालतं. त्यामुळे आपण पहिल्यांदा मनातून भीती काढून टाकली पाहिजे की म्युच्युअल फंड हे कुठलेतरी स्थानिक पातळीवरील लोक त्याचं व्यवस्थापन पाहत नाहीत, तर राष्ट्रीय पातळीवर त्याचं व्यवस्थापन केलं जातं. तर अशा संस्था कुठल्या आहेत? तर 3 साधारणतः याच्यामध्ये संस्था आहेत. त्यापैकी पहिली जी संस्था आहे की जी सेबी या नावाने ओळखली जाते आणि ती पूर्ण रेग्युलेशन करते. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं या संस्थेचं नाव आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचं सेबी या संस्थेचं नाव ऐकलं असेल शेअर बाजाराच्या सेशनमध्ये. तर सेबी ही संस्था या म्युच्युअल फंडाच्या कंपन्यांचं नियमन करते. याबरोबरच दुसरी जी संस्था आहे ती संस्था आहे एम्फी, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इंडिया. सेबीच्या बरोबर ही संस्था सुद्धा म्युच्युअल फंडांना मार्गदर्शन करायचं काम करत असते. आणि तिसरी जी संस्था आहे, ऍक्च्युअली ती संस्था नाहीये, ती आहे कंपनी जी स्वतः म्युच्युअल फंड तुम्हाला देत असते. त्या कंपन्यांना आपण बोली भाषेमध्ये म्युच्युअल फंड कंपनी म्हणतो, परंतु टेक्निकल भाषेमध्ये त्यांना ऍसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणतात. भारतामध्ये आता साधारणतः 44 अशा ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आहेत. आपल्याला काही ऍसेट मॅनेजमेंट कंपन्यांची नावं माहित असतील. युटीआय ऍसेट मॅनेजमेंट कंपनी ही भारतातील पहिली एएमसीओची. त्याच्यानंतर एचडीएफसी आहे, एसबीआय आहे, रिलायन्स आहे, अशा बऱ्याचशा, आयसीआयसीआय आहे, अशा बऱ्याचशा एएमसीज भारतामध्ये एकामागून एक सुरू झाल्या आणि ऍज ऑन टुडे साधारणतः 44 एएमसीज भारतामध्ये काम करत आहेत. आता म्युच्युअल फंडाचा साईज काय आहे? तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे वाचून आश्चर्य होईल की म्युच्युअल फंडाचा आत्ताचा साईज जर बघितला तर तो 32 लाख कोटी रुपये एवढा आहे. याची सुरुवात कधी झाली? तर पहिला म्युच्युअल फंड 1988 साली US 64 नावाचा म्युच्युअल फंड आला होता. युटीआय या म्युच्युअल फंडाने त्याची सुरुवात केली होती. आणि 1988 पासून 2014 म्हणजे साधारणतः 14, 10, 24, 25 एक वर्षानंतर त्या म्युच्युअल फंडाचा साईज 10 लाख कोटी झाला. म्हणजे 10 लाख कोटी होण्यासाठी सुरुवातीला त्यांना 25 वर्ष द्यावी लागली. परंतु नंतरच्या 10 लाखाचे 20 लाख होण्यासाठी फक्त 3च वर्ष लागली. 2014 पासून 2017 मध्ये लगेच त्याचे 10 लाखाचे 20 लाख कोटी झाले. 2017 पासून लगेच 30 वर्षामध्ये 20 लाखाचे 30 लाख कोटी झाले. अँड व्हॉट वी कॅन से दॅट द ग्रोथ इज इन्क्रीजिंग डे बाय डे. गेल्या वर्षीमध्ये आपण पॅन्डेमिक सिच्युएशन बघितली, त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा म्युच्युअल फंडाची ऍसेट्स वाढलेली आहे. 28 फेब्रुवारी 2021 या तारखेला म्युच्युअल फंडाची भारतातील एकूण ऍसेट 32 लाख कोटी आहे. आता ऍसेट म्हणजे काय? तर आपण तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी गुंतवलेले पैसे आहेत. म्हणजे
32 लाख कोटी रुपये एवढे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले गेलेले आहेत. त्यामध्ये फक्त सामान्य लोक असतील असेच नाहीयेत, परदेशी लोक असतील, मोठमोठ्या वित्तीय संस्था असतील, परंतु सगळ्यांचे पैसे मिळून हे 32 लाख कोटी रुपये आहेत. आता याचे 2 लेटेस्ट अपडेट आपण पाहूया. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी म्हणजे 28 फेब्रुवारीला 3,60,00,000 SIP अकाउंट्स भारतामध्ये आता चालू आहेत. एवढी मोठी संख्या आहे बघा. 3.5 कोटीच्या पेक्षा जास्त जवळजवळ SIP नावाचा जो प्रकार असतो, आपण वेळ मिळाला तर थोडक्यात बघणार आहे. हा म्युच्युअल फंडाच्या SIP मध्ये 3.5 कोटीपेक्षा जास्त अकाउंट भारतामध्ये आत्ताच्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा चालू आहेत. आणि एकट्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 7,500 रुपये गुंतवले गेले SIP या माध्यमातून. म्हणजे आपल्या लक्षात येईल की कदाचित आपल्याला ह्या इंडस्ट्रीचा अंदाज आला नसेल, किती मोठी इंडस्ट्री आहे, परंतु अमाऊंट बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल. आता याची जर दुसरीच जर बाजू बघितली तर 3.5 कोटी SIP चे अकाउंट्स आहेत. भारताची लोकसंख्या जर बघितली आपण 120 किंवा 130 कोटी, त्यापैकी 3.5 कोटीच फक्त अकाउंट्स आहे असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणजे स्कोप किती आहे. आता ह्या माझ्या लेक्चर नंतर दुसरं जे लेक्चर आहे श्रीकांत सरांचं, त्याच्यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडामधलं करिअर ही माहिती कळणार आहे. तर आपल्या लक्षात येईल की करिअरसाठी खूप मोठी संधी आहे, कारण का जवळजवळ 96% लोक, 3.5 कोटी म्हणजे 3 ते 3.5% फक्त भारतातील लोक म्युच्युअल फंडामध्ये आहेत. अजूनही बाकीचे गुंतवणूक येणं बाकी आहे. तर तरुण मुलांना, विद्यार्थ्यांना याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे. म्युच्युअल फंड काम कसं करतं ते आपण थोडक्यात बघूया. इन्व्हेस्टर्स पासून सुरुवात होती. आपण तुमच्या पुढे जो स्क्रीनवर जो एक चार्ट दिसतोय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर्स सुरुवातीला वरती दिसत आहेत बघा. इन्व्हेस्टरच्याकडून पैसे घेतले जातात. म्युच्युअल फंड म्हणजे AMC ते पैसे घेतं. फंड मॅनेजर ते पैसे गुंतवतात. कशामध्ये गुंतवतात तर स्टॉक आणि सिक्युरिटीज मध्ये पैसे गुंतवतात. त्याच्यानंतर त्याच्यातून प्रॉफिट कमवतात आणि तो प्रॉफिट इन्व्हेस्टर्सना परत देतात. म्हणजे समजण्यासाठी अतिशय सोपी सिस्टीम आहे की इन्व्हेस्टर कडून पैसे घेऊन ते शेअर्स मध्ये गुंतवायचे, अर्थात त्यासाठी नियम पाळायचे. या सर्व ट्रान्झॅक्शन्सवर सेबीचं लक्ष असतं. आणि सुदैवानं भारतामध्ये असे मोठे कुठलेही घोटाळे झालेले नाहीयेत. अगदी एखाद्या दुसऱ्या याच्यामध्ये काही कारणास्तव म्युच्युअल फंडाचे पैसे परत न देण्यासारखे प्रकार घडले असतील, पण ते अगदी नगण्य आहेत. परंतु 99% केसेसमध्ये म्युच्युअल फंडांची गुंतवणूक ही ट्रान्सपरंट असते. सगळी माहिती आपल्याला कळू शकते. म्युच्युअल फंडांचे फायदे काय आहेत, आपण एक एक फायदा बघणारच आहोत. आता सुरुवातीला आपण एक स्लाइडद्वारे एकत्रित फायदे बघितले आहेत. प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे, ट्रान्सपरन्सी आहे, लिक्विडिटी आहे, रेग्युलेशन आहे, कन्व्हिनियंट आहे, कॉस्ट त्याची खूप कमी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रिस्क डायव्हर्सिफिकेशन आहे. तर हे आपण आता एक एक स्लाइडद्वारे बघूया की प्रत्येक म्युच्युअल फंडात प्रत्येक फायद्याखाली आपल्याला काय काय पॉइंट्स बघता येतील. आता पहिला जो मुद्दा आहे प्रोफेशनल मॅनेजमेंट. तर म्युच्युअल फंडाच्या प्रत्येक स्कीमचे हे जे फंड मॅनेजर्स असतात ते क्वालिफाईड फंड मॅनेजर असतात. CA लोक असतील, CMA लोक असतील, कंपनी सेक्रेटरी लोक असतील, MBA फायनान्स लोक असतील किंवा CFP पास झालेले लोक असतील, असेच लोक फक्त या फंड मॅनेजर म्हणून अपॉइंट केले जातात. त्यांची टीम सुद्धा पूर्णपणे क्वालिफाईड असते. हे टीम फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस तुम्ही नावं ऐकली असतील. हे दोन्ही अनालिसिसच्या द्वारे स्टॉक निवडले जातात. त्याचद्वारे टॉप डाऊन आणि बॉटम अप अनालिसिस हा सुद्धा स्टॉक मार्केटचा ही टीम करत असते. थोडक्यात जे इंडिव्हिज्युअल गुंतवणूकदाराला जमणार नाही, तुमच्या आमच्यासारख्या गुंतवणूकदाराला एकट्याला जे जमणार नाही, ती ही पूर्ण टीम करत असते. आणि ह्याच्यासाठी आपल्याला चार्जेस खूप म्हणजे खूप कमी द्यावे लागतात. ते किती असतात ते आपण नंतर बघूया. दुसरा जो फायदा आहे ट्रान्सपरन्सी. म्युच्युअल फंडाची जी NAV आहे, म्हणजे ज्याला आपण डेली प्राइस म्हणतो, नेट ॲसेट व्हॅल्यू, ती रोज संध्याकाळी आपल्याला मार्केट बंद झाल्यानंतर 3:30 नंतर आपल्याला रोज कळते. असं कधीही होत नाही की मार्केट चालू आहे त्या दिवशी आपल्याला NAV कळलेली नाहीये. त्यामुळे त्या बाबतीत पूर्णपणे आपण निशंक कुठलीही त्याच्यामध्ये भीती बाळगण्याचं कारण नाही की आज आपल्याला बाजारभाव कळलाच नाही, असं अजिबात होत नाहीये. त्याचप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला त्यांचा फायनान्शियल डाटा पब्लिश करणं कंपल्सरी असतं. तो सुद्धा आपण बघू शकतो. म्युच्युअल फंड बाजारात येतो त्यावेळी त्याला ऑफर डॉक्युमेंट द्यावे लागतं. तो आपण त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याचे प्लॅन काय आहेत, त्याची सगळी माहिती द्यावी लागते. ती प्रत्येक गुंतवणूकदाराला मिळू शकते. थोडक्यात प्रत्येक म्युच्युअल फंड हा ट्रान्सपरंट असतोच असतो. तिसरा जो मुद्दा आहे लिक्विडिटी. आपल्याला जर गुंतवलेले पैसे काढून कधी घ्यायचे हा जर विचार मनामध्ये येत असेल की पैसे तर मी गुंतवलेत, लोकांना जी नेहमी भीती वाटत असते, मी पैसे गुंतवलेत पण पैसे काढायचे कसे. अतिशय सोपं असतं पैसे काढणे सुद्धा.
जिथून तुम्ही म्युच्युअल फंड घेतलेले आहेत तिथे तो फॉर्म द्यायचा, त्याला रिडम्पशन म्हणतात टेक्निकल भाषेमध्ये. आणि बाजार चालू असेल असं कोणत्याही दिवशी तुम्ही 3:30 वाजेपर्यंत तो फॉर्म देऊ शकता. फक्त शनिवार, रविवार आणि नॅशनल हॉलिडे असतो त्या दिवशी म्युच्युअल फंडाचे ऑफिसेस बंद असतात. अदरवाईज कधीही तुम्ही म्युच्युअल फंडाचे फॉर्म्स, विक्रीचे फॉर्म किंवा रिडम्पशन ज्याला टेक्निकल भाषेत म्हणतात, असे फॉर्म तुम्ही तिथे देऊ शकता. आणि साधारणतः 8 दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये पैसे डायरेक्ट जमा होतात बँक खात्यामध्ये. फक्त याला एकच अपवाद आहे, जर तुमचे फंड क्लोज एंडेड फंड असतील. क्लोज एंडेड फंडाच्या नावाप्रमाणेच आपल्याला कळेल की हे फंड ठराविक कालावधीसाठी विकता येत नाहीत. उदाहरणार्थ क्लोज एंडेड फंड बऱ्याच वेळेला 3 वर्षासाठी लॉकिंग पिरियड असतो त्यांचा. अशा म्युच्युअल फंडाला मात्र 3 वर्ष कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पैसे विकता येत नाहीत. हा अपवाद सोडता कुठल्याही ओपन एंडेड फंडामध्ये तुम्ही मार्केट चालू असताना कधीही म्युच्युअल फंड विकू शकता. चौथा तन फायदा आपण बघूया म्युच्युअल फंडाचा. 2008 सालापूर्वी म्युच्युअल फंडामध्ये येताना चार्जेस द्यावे लागायचे. म्युच्युअल फंडामध्ये एंट्री करताना जसं आपण एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो, एखाद्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतो, त्यावेळी ते चार्जेस भरतो, तर तसे एंट्री लोड त्याला म्हणायचे. परंतु 2008 नंतर एंट्री लोड पूर्णपणे बंद झालेला आहे. कुठलाही म्युच्युअल फंड गुंतवणूकदार कुठल्याही प्रकारचा एंट्री लोड न भरता म्युच्युअल फंडामध्ये येऊ शकतो. सेम वे ज्यावेळी बाहेर पडतो म्युच्युअल फंड गुंतवणूकदार, त्याला सुद्धा एक्झिट लोड काही नाहीये. फक्त पहिले 6 महिन्यात जर तुम्ही लगेच बाहेर पडला तर मात्र एक्झिट लोड घेतला जातो. त्याचं कारण असं आहे की म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी निदान 6 महिने 1 वर्ष तरी म्युच्युअल फंड गुंतवणुकीत राहावं, असा याचा उद्देश आहे. ज्यावेळी तुम्ही गुंतवणूक चालू करता त्यावेळी सुरुवातीला फक्त एकदा ₹150 तुमच्या गुंतवणुकीतून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस म्हणून घेतले जातात. प्रत्येक वेळी ते घेतले जात नाहीत. दॅट इज द वन टाइम चार्जेस. शिवाय म्युच्युअल फंडाचे जे खर्च असतात त्याच्यावर सेबीनं कॅप लावलेला आहे. कॅप म्हणजे मॅक्सिमम लिमिट लावलेलं आहे. या लिमिटपेक्षा कुठलाही म्युच्युअल फंड किंवा कुठलीही म्युच्युअल फंड कंपनी जास्त पैसे खर्च करू शकत नाही. हेच कारण आहे की ज्यामुळे आपल्याला म्युच्युअल फंडाच्या ऍडव्हर्टाईज फार बघायला मिळत नाहीत. तुम्ही जर पेपर बघितले असतील, म्हणजे वर्तमानपत्र बघत असाल किंवा टीव्ही चॅनल बघत असाल तर म्युच्युअल फंडाच्या जाहिराती कमी दिसतात. याचं कारण असं आहे की त्यांच्या खर्चावर टॅब लावलेला आहे, त्यांच्या खर्चांवर कॅप लावलेला आहे. याचा अप्रत्यक्षरित्या फायदा गुंतवणूकदारांनाच मिळतो की जाहिरातीद्वारे होणारा खर्च हा वाचला झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा जास्त होतो. मगाशीच आपण हा फायदा बघितला, वेल रेग्युलेटेड. सेबी आपल्या वतीने तिथं काम करत असतं, त्यामुळे सेबीचा जो प्राधान्य जे असतं ते सामान्य गुंतवणूकदाराचं हित जपणे हेच कायम प्राधान्य असतं. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदाराचा प्रतिनिधी या नात्यानंच सेबी कायम काम करत असते. दुर्दैवाने एखादा म्युच्युअल फंड बंद पडला किंवा एखादा म्युच्युअल फंड दुसऱ्या फंडामध्ये मर्ज झाला, अशा वेळी कुठल्याही गुंतवणूकदाराचं नुकसान केलं जात नाही. बाजारभावाप्रमाणे त्याला त्याच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे पैसे मिळतातच. आता म्युच्युअल फंड आपण मगाशी बघितल्याप्रमाणे 1988 साली सुरुवात झाला. एवढ्या वर्षामध्ये म्युच्युअल फंड भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये म्युच्युअल फंडामध्ये कुठलाही असा क्षण आला नाही की म्युच्युअल फंडाचे पैसे परत मिळालेले नाहीयेत. जे गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळालेले नाहीत. त्यामुळे तिथे वेल रेग्युलेशन असतं. सेबी आपल्या वतीने तिथे काम करत असते. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. रिस्क डायव्हर्सिफिकेशन. काही मुलांच्या मनात असा विचार येत असेल की शेअर बाजार जर असेल तर मी डायरेक्ट शेअर बाजार मध्ये गुंतवणूक का करू नये, म्युच्युअल फंडाचा का मार्ग निवडावा. तर म्युच्युअल फंडाच्या मार्गाने जर तुम्ही गेला तर रिस्क तुमची खूप कमी होते. कारण का एक म्युच्युअल फंड 25, 30, 50, 100 शेअर्स मध्ये पैसे गुंतवत असतो, जे तुम्हाला एकट्याला कुठल्याही गुंतवणूकदाराला सहजासहजी शक्य होत नाही. त्यामुळे रिस्क आपोआप कमी होते. शिवाय मगाशी म्हणल्याप्रमाणे म्युच्युअल फंड फक्त हे शेअर्स मध्ये पैसे गुंतवत नाहीत, तर शेअर्स बरोबर बॉन्ड्स असतील, डेप्ट्स असतील, म्हणजे डिव्हेंचर्स असतील, डिपॉझिट्स असतील, ह्या वेगवेगळ्या पर्यायामध्ये पण पैसे गुंतवत असतात. त्याचे वेगळे प्रकार आहेत, ते आपण बघूया थोड्या वेळात की कुठले कुठले टाइप्स आहेत म्युच्युअल फंडाचे. आणि शेवटचा जो फायदा आहे म्युच्युअल फंडाचा की अतिशय सोयीस्कर आहे म्युच्युअल फंडाची गुंतवणूक चालू करणं. जर तुम्हाला एक रकमी गुंतवणूक करायची असेल, ज्याला लमसम किंवा वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणतात, कोणताही गुंतवणूकदार ₹5,000 भरून ही गुंतवणूक चालू करू शकतो. जर तुम्हाला मंथली गुंतवणूक करायची असेल, SIP ज्याला म्हणतात, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ती तुम्ही ₹500 पासून चालू करू शकता. काही म्युच्युअल फंड तर ₹100 पासून पण SIP चालू करू शकतात.
तर मी विद्यार्थ्यांना असं आवाहन करेल, की ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे, ज्यांच्याकडे बँक अकाउंट आहे, अशा विद्यार्थ्यांनी निदान ₹100 तरी एस-आय-पी एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडात सुरू करावी. जेणेकरून त्यातून फायदा होईल हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला. पण त्याही पेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की आपल्याला म्युच्युअल फंडाचं वर्किंग पूर्णपणे कळू शकेल. म्युच्युअल फंड काम कसे करतात, त्याच्या एन-ए-व्ही कशा डिक्लेअर होतात, त्याचं स्टेटमेंट कसं येतं, युनिट्स कसे अलॉट होतात, रिडम्पशन कसं करायचं, ह्या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. त्यासाठी निदान ₹100 तरी एस-आय-पी प्रत्येकानं चालू करावी. आता म्युच्युअल फंडाचे जे फायदे आहेत ते एका स्लाइडमध्ये आपण इथे द्यायचा प्रयत्न केलेला आहे, की जसं आपण संतुलित आहार म्हणतो किंवा ज्याला बॅलन्स डाएट म्हणतात. हा बॅलन्स डाएट काय करतो आपल्याला, तर आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व अन्नपदार्थ तो देत असतो. सेम वे म्युच्युअल फंड हा असा बॅलन्स डाएट आहे, की ज्याच्यामधून आपल्याला आवश्यक असलेले गुंतवणुकीचे सर्व पर्याय आपल्याला मिळत असतात. की त्यामधनं आपल्याला इथे तुम्हाला दिसत असेल बघा डिशमध्ये, की तुम्हाला भाजी दिसतीये, पोळी दिसतीये, भातही दिसतोय, एक स्वीट पण दिसतंय. अशा प्रकारे आपल्या शरीराला जे आवश्यक आहे ते बॅलन्स डाएट मधून ज्या प्रकारे मिळत असतं, त्याचप्रमाणे एका म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक केली, तर तुमच्या गुंतवणुकीत पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळे गुंतवणुकीचे पर्याय आपोआप निवडले जात असतात. आता म्युच्युअल फंडाचे टाइप्स आपण एक चार्ट केलेला आहे, तो बघूया. त्याच्यानंतर डिटेल्स आपण वन बाय वन बघणारच आहे. 4 प्रकारे म्युच्युअल फंडाचे आपल्याला हे बघता येतात. पहिला आहे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरनुसार, ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड. दुसरा आहे मॅनेजमेंट पोर्टफोलिओनुसार, ॲक्टिव्ह फंड, पॅसिव्ह फंड. तिसरा आहे इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओनुसार, इक्विटी, डेब्ट, लिक्विड आणि हायब्रिड. आणि चौथा आहे अदर टाइप्स, गोल्ड, ईटीएफ, एल-एस-एस, ओव्हरसीज फंड अँड फंड ऑफ फंड्स. हे 10-12 प्रकार आहेत. कदाचित तुम्हाला समजायला सुरुवातीला अवघड वाटतील, परंतु हळूहळू ज्यावेळी आपण गुंतवणूक चालू करतो त्यावेळी आपल्याला ह्या प्रत्येक फंडाची माहिती मिळू शकते. आता आपण वन बाय वन ह्यातील महत्वाचे प्रकार आपण बघूया. पहिले आहेत इक्विटी फंड. इक्विटी फंडाचा अर्थ काय बघा इथे दिलेला आहे, की फंड्स दोज इन्व्हेस्ट इन इक्विटीज अँड इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्स. They seek the long-term growth, but they are volatile in the short term. And they are suitable for the investors with higher risk appetite and longer investment horizon. याचा अर्थ काय, की ह्या प्रकारचे म्युच्युअल फंड हे इक्विटी शेअर्स मध्ये गुंतवणूक करत असतात. दीर्घकाळामध्ये हे परतावा खूप चांगले देतात, परंतु शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे अल्प काळामध्ये हे थोडेसे धोकादायक असतात. तर याच्यामध्ये गुंतवणूक कुणी करायला पाहिजे, की तरुण गुंतवणूकदार, की ज्यांना दीर्घकाळाची गुंतवणूक करायची, ज्यांची रिस्क घ्यायची कॅपॅसिटी जास्त आहे, अशा गुंतवणूकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक अवश्य करावी. आता इक्विटी म्युच्युअल फंडाचे 4-5 प्रकार आपण बघूया. पहिला आहे मल्टी कॅप, म्हणजे काय, वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ते गुंतवणूक करतात. दुसरा आहे लार्ज कॅप. लार्ज कॅप म्हणजे काय, फक्त मोठ्या कंपन्यांमध्येच गुंतवणार. इन्फोसिस असेल, टीसीएस असेल, एल-एन-टी असेल, रिलायन्स असेल, अशा फक्त मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जे गुंतवणूक करतात म्युच्युअल फंड, त्यांना म्हणतात लार्ज कॅप. त्याच्यानंतरचा आहे लार्ज कॅप आणि मिड कॅप. काही पैसे ते मोठ्या कंपन्यांमध्ये टाकतील, काही मीडियम साईजच्या मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये पैसे टाकतील. अशा म्युच्युअल फंडांना लार्ज अँड मिड कॅप म्युच्युअल फंड म्हणतात. सेकंड लास्ट आहे मिड कॅप. मिड कॅप म्हणजे मीडियम साईजच्या कंपन्या असतील, अशा कंपन्यांमध्ये, म्हणजे टाटा मोटर्स मध्ये ते गुंतवणार नाहीत, अशोक लेलँड मध्ये कदाचित गुंतवतील. तर मीडियम साईजच्या कंपन्यांमध्ये जर ज्यांना पैसे गुंतवून फायदा कमवायचा आहे, थोडीशी रिस्क जास्त असते, परंतु ज्याला थोडी रिस्क घेऊन रिटर्न जास्त मिळवायची शक्यता वाढवायची, असे गुंतवणूकदार मिड कॅप मध्ये गुंतवणूक करू शकतात. आणि शेवटचा पर्याय आहे स्मॉल कॅप. जे स्टार्टअप कंपन्या आहेत, अशा कंपन्यांमध्ये, छोट्या आकाराच्या कंपन्यांमध्ये जे म्युच्युअल फंड पैसे गुंतवतात त्यांना स्मॉल कॅप म्युच्युअल फंड म्हणतात. हे सगळे टाईप आहेत इक्विटी म्युच्युअल फंडाचे. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की इक्विटी म्युच्युअल फंड हा फक्त शेअर्स मध्ये गुंतवणूक करतो. असं असलं तरी कंपन्याच्या आकाराच्या पद्धतीनुसार प्रत्येक म्युच्युअल फंड आपापली गुंतवणूक करत असतो. दुसरा फंड आहे डेप्ट फंड. डेप्ट म्हणजे डिबेंचर्स. तुम्हाला माहित असेल, डिबेंचर्स हा असा गुंतवणूक प्रकार आहे, की ज्याच्यावर फिक्स्ड इंटरेस्ट रेट आपल्याला द्यावाच लागतो. अकाउंट्स मध्ये आपण शिकलेलो आहे. तर अशा डिबेंचर्स मध्ये जे गुंतवणूक करतात त्या म्युच्युअल फंडांना डेप्ट म्युच्युअल फंड म्हणतात. त्याच्यापासून आपल्याला फिक्स्ड इन्कम मिळतो, आपलं कॅपिटल वाढतं, आणि ज्यांना रिस्क कमी घ्यायची आहे, परंतु थोडासा रिटर्न कमी चालतील असं ज्यांना वाटतं, की ठीक आहे मला रिटर्न थोडासा कमी मिळाला तरी हरकत नाहीये, पण मला अजिबात धोका घ्यायचा नाहीये, अशा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी डेप्ट म्युच्युअल फंड हे फार सुटेबल असतात. आता त्याचे 4-5 प्रकार आहेत. लिक्विड फंड पहिला आहे, की ज्यांना फक्त 2 ते 3 महिन्यासाठी गुंतवायचे आहे, 91 डेज साठी गुंतवणूक करायच्या, अशा गुंतवणूकदारांना लिक्विड फंड सुटेबल आहेत.
ज्यांना 3 to 6 मंथ गुंतवणूक करायची अशा गुंतवणूकदारांसाठी अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन म्युच्युअल फंड आहेत. ज्यांना 12 महिन्यापर्यंत करायचे त्यांना लो ड्युरेशन म्युच्युअल फंड्स आहेत. आणि ज्यांना 1 दिवस ते 1 वर्षापर्यंत कधी गुंतवणूक करायची अशा लोकांना मनी मार्केट म्युच्युअल फंड आहेत. ह्या म्युच्युअल फंडांची खासियत अशी आहे की याच्यावर आपल्याला ठराविक परतावा मिळतोच, परंतु याची दुसरी बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्याचा परतावा जो असतो तो इक्विटी म्युच्युअल फंडा इतका आकर्षक नसतो. जे आपण ह्याच्या आधी आपण जो प्रकार पाहिला तो पहिला आपण इक्विटी म्युच्युअल फंड, ते आकर्षक परतावा देतात परंतु धोका जास्त आहे. दुसरा प्रकार पाहिला डेट फंड, त्याच्यामध्ये काय आहे की धोका कमी आहे परंतु परतावा सुद्धा कमी आहे. मग या दोन्हीचं मिक्सचर काय करता येतं का, तो प्रकार आहे हायब्रिड फंड. हायब्रिड फंड हा असा प्रकार आहे की ज्या प्रकारामध्ये इक्विटी आणि डेब्ट यांचं कॉम्बिनेशन केलं जातं. की मला इक्विटीचे पण फायदे पाहिजेत जास्त रिटर्नचे, आणि त्याच वेळी मला थोडी रिस्क पण कमी करायची, तर त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं. आणि 3 प्रकारचे फंड आहेत बघा. पहिला आहे कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड. याचा अर्थ की ह्या फंडामध्ये जास्त पैसे डिबेंचर्स मध्ये गुंतवले जातात आणि इक्विटी शेअर्स मध्ये कमी गुंतवले जातात, म्हणून त्याला कॉन्झर्वेटिव्ह याचा अर्थ थोडेसे सेफ फंड आहेत. ह्याच्या विरुद्ध जो फंड आहे तो आहे अग्रेसिव्ह, तिसऱ्या नंबरचा दिलाय बघा. अग्रेसिव्ह म्हणजे काय की जास्त पैसे इक्विटी मध्ये गुंतवेल, म्हणजे 65 ते 70%, 65 ते 80% इक्विटी मध्ये गुंतवेल आणि राहिलेले पैसे डेप मध्ये गुंतवेल. आणि ह्या दोन्हीचे बॅलन्स साधणारा बॅलन्स हायब्रिड फंड जो सेकंड नंबरला दिलेला आहे की 50% डेप मध्ये, 50% इक्विटी मध्ये. तर ज्या गुंतवणूकदारांना रिस्क सुद्धा जास्त घ्यायची नाही आणि परतावा सुद्धा मध्यम प्रकाराचा पाहिजे असेल अशा लोकांनी बॅलन्स हायब्रिड फंड हा निवडावा, म्हणजे त्यांना दोन्हीचा फायदा मिळू शकतो. तर विद्यार्थ्यांना आपण आतापर्यंत 3 टाईप पाहिले. पहिला इक्विटी टाईप, दुसरा पाहिला डेप म्युच्युअल फंड आणि तिसरा पाहिला हायब्रिड म्युच्युअल फंड. याशिवाय अजूनही काही म्युच्युअल फंडाचे प्रकार आहेत की जे अदर स्कीम ज्याला म्हणता येईल, उदाहरणार्थ रिटायरमेंट फंड. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघत असाल की नोकरी करताना आपल्याला निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शनची आपल्याला काही सोय नसते. मग अशा माणसाने, अशा तरुणाने जर रिटायरमेंट फंडामध्ये गुंतवले पैसे, तर रिटायरमेंट नंतरच्या त्याच्या पैशाची सोय होऊ शकते. मुलांच्या शिक्षणासाठी जर सोय करायची असेल तर चिल्ड्रन फंड्स असतात की ज्यांचा 5 वर्ष लॉक इन पिरियड असतो. 5 वर्षानंतर ते पैसे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरता येतात. इंडेक्स फंड नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे तुम्ही सेन्सेक्स आणि निफ्टी हे 2 निर्देशांक ऐकले असतील. सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर इंडेक्स फंडामध्ये तुम्हाला गुंतवणूक करता येऊ शकते. आणि फंड ऑफ फंड्स जे आहेत म्हणजे दुसऱ्या फंडामध्ये फंड गुंतवणूक करतो. नेहमीचे फंड काय करतात तर स्वतः शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात, पण काही फंड असे आहेत की तो दुसऱ्या म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवतो, त्यामुळे त्यांना फंड ऑफ फंड्स म्हणतात. त्याच्यामध्ये डबल फायदा मिळतो की बेसिक म्युच्युअल फंडाचा तर फायदा मिळेलच, परंतु अशा एकाच म्युच्युअल फंडामध्ये हा फंड गुंतवणूक करणार नाही, 5-6 फंड्स मध्ये गुंतवणूक करतो. अजून एक प्रकार आहे बघा, एक्सचेंज ट्रेडेड फंड. यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट लागतं. ज्यांना कमॉडिटी मार्केटमध्ये जायचंय, ज्यांना इंडेक्स खरेदी करायचा आहे, अशा लोकांसाठी, अशा गुंतवणूकदारांसाठी कमीत कमी खर्चामध्ये डीमॅट अकाउंटच्या थ्रू मध्ये मार्केटमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर ईटीएफ ही संकल्पना खूप पॉप्युलर आहे, खूप सोयीची आहे. मात्र एकच महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की त्यासाठी डीमॅट अकाउंट हे कंपल्सरी आहे. याच्या आधीचे जे आपण म्युच्युअल फंडाचे प्रकार बघितले त्यासाठी डीमॅट अकाउंट कंपल्सरी नाहीये, परंतु ह्या फंडासाठी मात्र डीमॅट अकाउंट तुम्हाला कंपल्सरी असतं. फंड ऑफ फंड्स आता आपण बघितलं, इतर फंडांमध्ये पैसे गुंतवत असतो आणि त्याचे खर्च कमी असतात, रिस्क डायव्हर्सिफाय होतो, आपलं पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन होतं. त्यामुळे फंड ऑफ फंड्स हा प्रकार अलीकडच्या काळामध्ये हा पॉप्युलर व्हायला लागला आहे. पूर्वी असे प्रकार नव्हते, परंतु आता जे नवीन गुंतवणूकदार येत असतील त्यांच्यासाठी हा एक ऍडिशनल फॅसिलिटी म्हणून मिळते. इंटरनॅशनल फंड्स हा एक खूप नवीन प्रकार म्हणता येईल आणि आता काही दिवसापूर्वीच एक नवीन इंटरनॅशनल फंड मार्केटमध्ये आलेला आहे. आता आपल्या सेशन मध्ये त्याचं नाव सांगू शकत नाही कारण का त्याची ऍडव्हर्टाईज केल्यासारखा होईल आपल्याला, परंतु असे इंटरनॅशनल फंड्स काय करतात तर परदेशी कंपन्यांच्या शेअर्स मध्ये पण पैसे गुंतवतात, ज्याला एडीआर जीडीआर म्हणतात. तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये कुठेतरी येईल, अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट्स, ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट्स, याच्यामध्ये जे गुंतवणूक केली जाते अशा फंडांना इंटरनॅशनल फंड्स म्हणतात. तर जे ऑलरेडी गुंतवणूकदार इंडियन म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत आहेत, ज्यांना नवीन काहीतरी पाहिजे,
अशा लोकांसाठी इंटरनॅशनल फंड्स हे चांगले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी ऑलरेडी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करतोय. मला अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करायची. युरोपियन कंट्रीज मधल्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करायची. तर अशासाठी इंटरनॅशनल फंड्स हे आपल्या गुंतवणुकीमध्ये असावेत. अर्थात याच्यासाठी अभ्यास पण पाहिजे आणि थोडीशी रिस्क याच्यामध्ये जास्त असते, कारण का त्या देशाच्या इतर परिस्थितीचा सुद्धा आपल्याला थोडासा अभ्यास करायला लागतो. त्यामुळे सर्व पैसे अशा फंडामध्ये टाकू नये. आपल्या टोटल म्युच्युअल फंडापैकी एक 10 ते 15% अशा फंडामध्ये टाकता येऊ शकतात. आता महत्वाचा जो मुद्दा आहे की मी रिस्क आणि काय म्हणता येईल त्याला, रिटर्न्स ह्याचा मी मॅनेज कसं करायचं, की मला जर परतावा जास्त पाहिजे तर मी कुठला फंड निवडला पाहिजे. आतापर्यंतच्या चर्चेचा आपल्याला हा कन्क्लुजन म्हणता येऊ शकतं की 3 कॉलम्स आहेत बघा: रिस्क, रिटर्न आणि टाइप ऑफ स्कीम. पहिली जर तुम्ही लाईन बघितली, पहिली ओळ बघितली, हाय रिस्क हाय रिटर्न ज्याला पाहिजेत अशा म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराने इक्विटी फंड निवडावे. ज्याला मॉडरेट म्हणजे मीडियम रिस्क आहे आणि मीडियम रिटर्न पाहिजेत अशा म्युच्युअल फंडाने हायब्रिड स्कीम मध्ये गुंतवणूक करावी. अशाने डेप म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी. आणि ज्याची रिस्क अतिशय कमी पाहिजे आणि ज्याला रिटर्न सुद्धा कमी चालतील अशा म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदाराने लिक्विड स्कीम मध्ये गुंतवणूक करावी. गुंतवणुकीचे 3 प्रकार आहेत किंवा 4 प्रकार आहेत म्हणता येईल. एक रकमी तुम्ही गुंतवणूक करू शकता, दर महिन्याला गुंतवणूक करू शकता ज्याला SIP म्हणतात. सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन तुम्ही करू शकता एका फंडातून दुसऱ्या फंडामध्ये, आणि सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन पण करू शकता की ज्यावेळी रिटायरमेंट नंतर आपल्याला पैसे पाहिजेत त्यावेळी आपल्याला त्यातून काढता येऊ शकतात. कदाचित ह्या सगळ्या संकल्पना तुम्हाला आत्ताच्या मोमेंटला लक्षात येणार नाहीत, परंतु जसजशी आपण गुंतवणूक चालू करू तसतसे आपल्याला यातले सर्व प्रकार कळू शकतील. म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्याची सुरुवात कशी करावी, तर आपल्याला KYC करायला लागते, नो युअर कस्टमर प्रोसेस करायला लागते. त्यासाठी तुमचं पॅन कार्ड लागतं आणि बँक अकाउंट लागतं आणि ऍड्रेस प्रूफ लागतं. ज्यांच्याकडे ही जी 3 डॉक्युमेंट्स आहेत, पॅन कार्ड आहे, बँक अकाउंट आहे, ऍड्रेस प्रूफ आहे आणि आयडेंटिटी प्रूफ म्हणजे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड वगैरे अशा गोष्टी असतील, असे कुठलाही तरुण किंवा कुठलीही व्यक्ती म्युच्युअल फंडाच्या ऑफिसमध्ये जाऊन ही प्रोसेस करू शकते. आता ही तर प्रोसेस पूर्ण KYC द्वारे ऑनलाईन होऊ शकते. त्यामुळे तुम्ही गुगलला जाऊन KYC फॉर म्युच्युअल फंड असं केलं की तुम्हाला KYC होऊन तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करू शकता. महत्वाचा मुद्दा आहे, नॉमिनेशन आपल्याला देता येतं. म्हणजे दुर्दैवानं त्या खातेदाराचा जर काही मृत्यू झाला, काही झालं, तर त्याचा जो नॉमिनी जो असतो, त्याचा जो वारसदार असतो त्याला सर्व पैसे मिळतात. त्यामुळे गुंतवणूक करताना नॉमिनेशन अपॉइंट करावं. नॉमिनेशन जर केलं नसेल तर आपल्याला नंतरही करता येतं. नॉमिनेशन चेंज सुद्धा करता येतं. त्यामुळे जर तुमच्यापैकी किंवा तुमच्या पालकांपैकी कोण जर गुंतवणूक करत असेल तर तुम्ही चेक करून घ्या की नॉमिनेशन अपॉइंट केलेलं आहे का नाही. हे चेक कसं करायचं, त्या म्युच्युअल फंडाच्या स्टेटमेंट ऑनलाईन बघता येऊ शकतं किंवा त्याची हार्ड कॉपी त्या ऑफिस मधनं घ्यायची. तिथे खालती नॉमिनेशन नावाच्या पुढे कोण नॉमिनी आहे त्याचं नाव दिलेलं असतं. जर दिलं नसेल तर लगेच फॉर्म भरून आपल्याला नॉमिनेशन एक 8 दिवसामध्ये अपॉइंट करता येतो. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. दुर्दैवाने याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं नॉमिनेशनकडे, परंतु प्रत्येक म्युच्युअल फंड गुंतवणूकदारानं नॉमिनेशनची फायदा घ्यावा. आता आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्याच्यातून आपल्याला लक्षात आलं असेल की म्युच्युअल फंडाचे टाइप्स वेगवेगळे आहेत, एवढे व्यवहार चालतात. मग असं जर दुर्दैवानं झालं की एखाद्या म्युच्युअल फंडाला तक्रार आहे एखाद्या ऑफिस विषयी, तर एखाद्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंड कंपनी विषयी, तर त्यांच्यासाठी सिस्टीम कुठली आहे का, तर अशा कंप्लेंट्स नोंदवण्याची सिस्टीम स्कोर्स नावाची जी एक संस्था आहे सेबीची, त्यांचा इथे शेवटी बघा आपण वेबसाईट पण दिलेली आहे, scores.gov.in. इथे जाऊन गुंतवणूकदार त्यांच्या कंप्लेंट्स असतील, तक्रारी असतील त्या नोंदवू शकतात. खरं सांगायचं तर अशी वेळ येत नाही, कारण का आपली जी गुंतवणूक असतील, आता मी गेली 20-25 वर्ष या फील्डमध्ये गुंतवणूकदार म्हणून आहे, तर असं कधीच वेळ येत नाही की आपल्याला ह्या सिस्टीमकडे जावं लागेल. तरी सुद्धा आपल्याला अशी माहिती पाहिजे की अशी कुठली तरी यंत्रणा आहे की जी आपल्या ग्राहकांच्या तक्रारींची नोंद घेत असते.
आता उदाहरण आपण बघूया. खरं तर आपल्याला नियमानुसार अशी ॲडव्हर्टाइज करता येत नाहीत. त्यामुळे फक्त एक्झाम्पल्स म्हणून घ्या. असं आपण काही रेकमेंड करत नाही की हेच म्युच्युअल फंड घ्या. परंतु आपल्याला विद्यार्थ्यांना माहित पाहिजे की किती आपण ॲसेट त्याच्यातून करू शकतो. पहिला आहे एच-डी-एफ-सी इक्विटी म्युच्युअल फंड. ज्या गुंतवणूकदाराने 10 लाख रुपये गुंतवले होते 20 वर्षापूर्वी, त्याची आत्ताची व्हॅल्यू आहे 3.5 कोटी. आणि त्याचा जर आपण वार्षिक परतावा पाहिला तर तो साधारणतः 17% मिळालेला आहे. आता तुम्ही ही गुंतवणूक इतर कुठल्याही गुंतवणुकीशी कंपेअर करा, सोन्याशी गुंतवणूक कंपेअर करा, रिअल इस्टेटशी करा किंवा दुसरे कुठल्याही ॲसेटशी कंपेअर करा, एवढे तुम्हाला रिटर्न्स दिसणं अवघड आहे. दुसरा आहे निप्पॉन मिड कॅप जो पूर्वी रिलायन्स ग्रोथ नावाचा फंड होता, त्याचं नाव आता बदललं आहे. त्याच्यामध्ये जे 10 लाख गुंतवले होते 20 वर्षापूर्वी, त्याची आत्ताची व्हॅल्यू 5.5 कोटी साधारणतः आहे. याचा परतावा 21% आहे. तुम्ही जर एफडी वर बघितलं तर 5 ते 6% आता रिटर्न मिळतोय. त्या काळामध्ये 21% हा गेले 20 वर्ष सतत हा म्युच्युअल फंड परतावा देत आलेला आहे. एचडीएफसी इंडेक्स फंड अगदी छोटा कालावधीसाठी उदाहरण घेतलेलं आहे. 10 लाख गुंतवले, त्याचे 17 लाख झालेत किती एका वर्षात. गेल्या वर्ष आपण बघितलं पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये किती वाईट सिच्युएशन सगळीकडे झालेली आहे, इंटरेस्ट रेट सगळीकडे खालती गेलेले आहेत. तरी सुद्धा इंडेक्स फंड हा जो एचडीएफसीचा म्युच्युअल फंड आहे, त्याचे एका वर्षामध्ये 1 लाखाचे 17 लाख झालेले आहेत. अशा काही फंडांची उदाहरणं आपण इथे दिली आहेत बघा. परत आपण हे फंड रेकमेंड करत नाहीयेत, फक्त माहितीसाठी आपण फंड दिलेले आहेत. फंडाचं नाव दिलेलं आहे आणि उजव्या हाताला त्या फंडाचा परतावा दिला आहे. कुठल्या फंडाचा परतावा 15.5% आहे, 18% आहे, काही फंडांचा 20%, 22% सुद्धा परतावा आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती चांगला परतावा आपल्याला म्युच्युअल फंडांकडनं मिळू शकतो. हेच जर तुम्ही कंपेअर केलं फिक्स डिपॉझिटशी, सोन्याच्या परताव्याशी, तर आपल्याला लक्षात येईल की म्युच्युअल फंड्स आर फार बेटर दॅन एनी अदर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. आता म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? कन्सिस्टन्सी म्हणजे आपल्याकडे नियमितपणा आणि सातत्य पाहिजे. म्युच्युअल फंड हा एक दिवसात गुंतवणूक करून तुम्हाला यश मिळणार नाही. 6 महिन्यात यश मिळणार नाही. कमीत कमी तुम्हाला 5 ते 10 वर्ष गुंतवणूक सातत्यानं करायला लागेल. त्यामुळे ज्या गुंतवणूकदाराकडे हे गुण आहेत, ज्याच्याकडे इमोशन्सवर ओव्हरकम होण्याचं म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं कौशल्य आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला बाजार पडतो, शेअर बाजार पडतो, म्युच्युअल फंडात तोटा दिसतो. अशा वेळी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं गोल सेटिंग करता आलं पाहिजे आपल्याला. आर्थिक गोल सेटिंग करता आलं पाहिजे. फायनान्शियल गोल सेटिंग म्हणजे मला एक 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर इतके ॲसेट पाहिजे. त्यासाठी मी रिव्हर्स वर्किंग करून एस-आय-पी किती रुपयाची करीन आणि काहीही झालं तरी मी ती गुंतवणूक करत राहीन. अशा क्वालिटी ज्या माणसाकडे आहेत, त्या माणसाला म्युच्युअल फंडामध्ये सक्सेस मिळू शकतं. तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला फार इंटेलिजंट असायची गरज नाहीये म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करण्यासाठी. You need to be more consistent, regular, and you should have a goal setting approach rather than being intelligent. फार हुशार असणं गरजेचं नसतं. म्युच्युअल फंडामध्ये करिअर त्याचा विषय आपल्याला सेपरेट थोड्याच वेळात शेवटच्या 1-2 स्लाइड आहेत माझ्या राहिल्यात. श्रीकांत सर तुम्हाला सेशन घेणारच आहेत. अगदी जाता जाता मी त्याचा रेफरन्स देतो की म्युच्युअल फंडामध्ये खूप स्कोप आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये तर म्युच्युअल फंडामध्ये काम करणारे लोक खूप कमी आहेत. साताराचा तर विषय आपण म्हणजे थोडासा पुण्यापेक्षा कमी प्रगत असं शहर म्हणलं तरी सुद्धा पुण्यामध्येच जर ही सिच्युएशन आहे तर सातारामध्ये काय सिच्युएशन असेल. पार्ट टाइम कन्सल्टन्सी तुम्ही करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला NISM ची एक्झाम पास व्हावी लागते. श्रीकांत सर तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतीलच. परंतु अगदी थोडक्यामध्ये ह्या एक्झामिनेशनची मी माहिती सांगतो की कुठलाही म्युच्युअल फंड गुंतवणूकदार ही परीक्षा देऊ शकतो. 100 मार्काची परीक्षा असते, 2 तास त्याचा अवधी असतो आणि 50%ला पासिंग असतं. याची माहिती सर तुम्हाला देतीलच. माझ्या साईडनं मी माझं प्रेझेंटेशन पूर्ण केलेलं आहे. फक्त जाताना थोडीशी माहिती देतो की मी माझी पहिली जी एक्झाम म्युच्युअल फंडाची जी होती ती साधारणतः मी एम.कॉम करत असताना दिली होती. म्हणजे साधारणतः 1996-97 साली ज्यावेळी माझं एम.कॉम चालू होतं आणि आपल्याच कॉलेज डीजे कॉलेजलाच मी एम.कॉम करत होतो. त्यावेळी मी म्युच्युअल फंडाची परीक्षा दिली होती. सुदैवानं तुमच्या कॉलेजमध्ये आता ज्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्या आमच्या वेळी नव्हत्या. आमच्या वेळी त्यावेळी बँकिंग सेंटर असं स्वतंत्रपणे नव्हतं. आता तुम्हाला ही फॅसिलिटी उपलब्ध झालेली आहे विद्यार्थ्यांना. तर त्या विद्यार्थ्यांनी एम.पी.ची परीक्षा असेल, मला खात्री आहे की कुंभार सर ही पूर्ण काळजी घेत असतील
काही दिवसापूर्वी आमचं बोलणं झालं तर त्यावेळी सरांनी सांगितलं की एमपीची परीक्षाच तिथे आम्ही कॉलेजमध्ये काही स्टाफसाठी घेण्याची सुविधा केली होती. तर ज्या विद्यार्थ्यांना म्युच्युअल फंडामध्ये करिअर करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी अवश्य एमपीची परीक्षा द्यावी. ज्यांना याच्यामध्ये करिअर करायचं नसेल परंतु गुंतवणूक करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी निदान ₹100 मगाशी म्हणल्याप्रमाणे एस-आय-पी चालू करावी. परंतु म्युच्युअल फंड हे क्षेत्र आहे असं आहे की ज्याच्यामध्ये त्या मानाने स्पर्धा खूप कमी आहे. चांगल्या लोकांची गरज आहे. फक्त तुमच्याकडे सातत्य आणि नियमितपणा असेल तर तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये गुंतवणूकदार आणि करिअर या दोन्हीसाठी संधी खूप मोठी आहे. पुन्हा एकदा मी पीजी कॉलेजच्या सर्व अधिकाऱ्यांचे, प्राचार्य मॅडमचे, उपप्राचार्य सरांचे आणि पर्टिक्युलरली कुंभार सरांचे आभार मानतो. त्यांनी मला संधी दिली आणि सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.